आम्ही काही तुम्हाला भांडायला आलेलो नाही, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, ही आमची छावा संघटनेची मागणी आहे. आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले आहेत कृषी मंत्र्यांना. तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. सांगा विधानसभा गृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केले, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे. आमचं ही म्हणणं आहे. पण जे म्हटलेलं ते निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई. 1 मिनिट बरोबर आहे, तुम्ही थांबा ना, मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी. धन्यवाद. कृषी मंत्र्यांचं वैभव, सूरज चव्हाण होते मारहाणीमध्ये. असं काय असेल तर ते चूक आहे. मी याचं कधी समर्थन करणार नाही. मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात. ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले. मी शांतपणाने मी निंदनीय असं म्हटलं मगाशी. कारवाई करावी योग्य ती असेल. मी समर्थन करणार नाही. कधी आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही. सर, त्या ठिकाणी पोलीस देखील होते, कारवाई करणं अपेक्षित होतं. मी सांगितलं ना, मला माहित नाही ना, माझ्या समोर तर घडलं नाही. सूरज चव्हाण असं दाखवा की मी होतो तिथे. मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामवंतांशी चर्चा करत होतो. मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो. सूरज चव्हाण म्हणतात शिवीगाळ केली सर तुम्हाला. केली सर. सूरज चव्हाणांचे आत्ताचे जे व्हिडिओज बघितले ते बघून अतिशय राग आला. म्हणजे आता ही माणसं यांचा निषेध जर व्यक्त केला तर हे आता इतके बेदम लोकांना मारणार आणि त्यांना रक्तबंबाळ करणार. आणि त्याच्यावर त्यांना परत जेव्हा काही चॅनल्सनी मी त्यांचं बोलणं आता ऐकलं की त्यांनी आमच्या विरुद्ध म्हणे असंविधानिक भाषा वापरली. आणि असंविधानिक तर त्यांना त्या संविधान या शब्दाचा अर्थ कळत नसावा आणि असंविधानिक भाषा वापरली म्हणून आम्ही त्यांना असंविधानिकपणे कुठून काढणार, बेदम मारणार, रक्तबंबाळ होईपर्यंत मारणार. ह्या लोकांना काय पात्रता आहे यांची राजकारणात येण्याची? का फक्त अजित पवारांच्या पुढे मागे फिरतात म्हणून यांना राजकारणात इतका थारा मिळतो? आत्ताच्या घटकेला अजित पवारांना काही थोडी जरी मनाची लाज असेल ना तर ताबडतोब या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पदावरनं तातडीने बडतर्फ केलं पाहिजे. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.